बऱ्याच दिवसांनी आज पॉपकॉर्न बनवले. हे जसे पॉपकॉर्न उडतायत तसेच आपले नातेवाईक आणि शेजारी-पाजारी आपण काहीतरी नवीन करताना उडतात. हे काही खोटं नाही आहे. बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. उडतात म्हणजे नावं ठेवतात, बाकी काही नाही. त्यांना बघवत नसतं एखादी व्यक्ती दुसरं काहीतरी वेगळं काहीतरी काम करते आणि त्याच्यामध्ये तिला सक्सेस जर भेटत असेल तर अजून जळतात. इथे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. त्यासाठी डिंक तळून घेते. पहिला मला डिंक तळून घेतात आणि डिंकाचे लाडू असतात हे सुद्धा माहिती नव्हतं. ज्यावेळी मुंबईत आल्यानंतर अहो मला बोलले होते की मेथीचे लाडू बनवताना डिंक त्याच्यामध्ये तळून टाकायचा. त्यावेळी अक्षरशः मी हसले होते. डिंक तळून टाकतात का? डिंक कधी लाडूमध्ये टाकतात का? असं म्हटलं होतं. आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजायला लागलेत आणि कळायलाही लागलेत आणि आता बऱ्यापैकी गोष्टींची माहितीसुद्धा झाली आहे. इथे मी डिंक ग्लासच्या सहाय्याने बारीक करून घेतला, कारण लाडूमध्ये तसा खाताना खूप छान लागतो. इथे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि संध्याकाळी पोहण्याची इथं मस्ती चालू आहे. पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे.